नमस्कार, देशोन्नती न्यूज मध्ये आपलं स्वागत। बातमी आहे चंद्रपूरवरून। चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली। चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजप पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली, मात्र काँग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारीचा घोळ कायम आहे। खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर चंद्रपूर लोकसभेची जागा त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना मिळायला हवी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे। मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शिवानी नावाच्या मुलीचे नाव समोर केल्यानंतर काँग्रेस महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी त्याला कडाडून विरोध केल्याने वडेट्टीवार एकटे पडले। वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी हिची मतदारसंघाला फारशी ओळख नाही। विजय वडेट्टीवार यांनी स्वतः लोकसभा लढावी, अन्यथा धानोरकर यांना संधी द्यावी असा निर्णय काँग्रेस केंद्रीय समितीने कालच दिला। दरम्यान काल विजय वडेट्टीवार यांचे नाव चंद्रपूर लोकसभेसाठी निश्चित केल्याचे वृत्त झळकले। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात धानोरकर समर्थकांमध्ये खळबळ माजली आहे। भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांच्या प्रचारास प्रारंभ झाला, परंतु चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये घोळ अद्याप कायम आहे। आज काँग्रेसचा वडेट्टीवार गट आणि बाळू धानोरकर गट दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पोहोचला। धानोरकर व वडेट्टीवार यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली। अशातच आज चंद्रपुरात धानोरकर यांच्या कार्यालयापुढे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार, तसेच आमदार धानोरकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा क्षेत्रात उभे करून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनाच निवडून आणणार असा निर्धार केला। आम्ही इथे यासाठी जमलो आहोत की आता एप्रिल 19 ला लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मुंबई आणि दिल्लीमध्ये पक्षाच्या तिकिटासाठी लोकसभेच्या उमेदवारीसाठी वाटाघाटी सुरू आहेत आणि मला असं वाटते की ही लढाई काँग्रेस आणि भाजप यांच्या विरोधात असली पाहिजे, काँग्रेसच्याच विरोधात नसली पाहिजे। आणि दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पश्चात प्रतिभाताई धानोरकर यांचा नैतिक अधिकार आहेत। पक्षश्रेष्ठींनी प्रतिभाताई धानोरकर यांनाच उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा आम्ही सर्व महिला सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही राजीनामे देऊ। कारण त्यामागचा उद्देश असा की या वणी आणि लोकसभा क्षेत्रामध्ये 8.5 लाख कुणबी बहुल भाग आहेत। बाळूभाऊच्या वेळी सुद्धा हे समीकरण जुळले आणि आता सुद्धा तेच समीकरण आहे। जेव्हा पक्षश्रेष्ठीचा हा सर्व पक्षश्रेष्ठीकडे गेला आहे की प्रतिभाताई धानोरकर ह्या विनिंग शीट आहेत आणि केवळ सुधीरभाई मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी एकमेव प्रतिभाताई धानोरकर याच टक्कर देऊ शकते। आणि हे सगळं माहीत असताना, हे सगळं आमच्या दिल्लीतल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे, तर मग दिल्लीतले लोक याची दखल का घेत नाहीत याची आम्हाला खंत आहे। महिला म्हणून मी प्रतिभाताईच्या पाठीशी खंबीर उभी आहोत आणि आज दुपारपर्यंत जर प्रतिभाताई यांना जर पक्षाने जर उमेदवारी दिली नाही तर सर्व आम्ही जिल्ह्यातले राजीनामे देऊ, हे आमचं आव्हान आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।